ओके. आणि आज आपण याच विषयात काही गोष्टी पाहणार आहोत की जेणेकरून आपले स्वप्न किंवा इन्स्टंट जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल करण्यासाठी काही गोष्टी खूप मॅटर करतात, राईट? आणि दिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचाच अर्थ होतो की असे काही तरंग जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन किंवा बदल करण्यासाठी फार फार महत्वाचे आहेत, राईट? अगदी विचार जर केला तर अपयशाकडून यशाकडे जाण्यासाठी किती वेळ लागेल, हा जर प्रश्न विचारला मी, राईट, की किती वेळ लागेल, एखादा व्यक्ती अपयशी आहे, फेल्युअर आहे आणि त्याला सक्सेसफुल व्हायचं आहे, तर हाऊ लॉंग इट टेक्स, हे किती वेळ घेईल किंवा किती वेळ लागेल या कृतीसाठी. तर यामध्ये एक छोटी गोष्ट करावी लागेल. काय करावं लागेल? त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. एव्हरीथिंग या जगामध्ये आपल्याला जे पण काही दिसत आहे ते कशापासून निर्मित आहे? ऊर्जा शक्तीपासून, राईट? ऊर्जा शक्ती. या जगामध्ये आपल्याला जे पण आपल्या सभोवताली दिसत आहे हे सगळं ऊर्जा शक्ती आहे, एनर्जी आहे. आणि ही जी एनर्जी आहे, ही जी ऊर्जा शक्ती आहे, ही व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, एका विशिष्ट स्पंदन किंवा कंपन, याला सगळेजण व्हायब्रेट होत आहेत म्हणून आपल्याला ती गोष्ट प्रगट दिसते किंवा आता सध्या समोर दिसत आहे, राईट? किंवा आपण त्याला फील करू शकतो. का करू शकतो फील? कारण इट व्हायब्रेट्स ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. मग जर एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर काय करावं लागेल? वी हॅव टू चेंज इन स्मॉल फ्रिक्वेन्सी. म्हणून अपयशाकडून यशाकडे जर जायचं असेल तर हाऊ लॉंग इट विल टेक? ओनली फ्यू, ओनली व्हेरी मच किंवा एकदम स्मॉल क्वांटिटी फ्रिक्वेन्सी मध्ये एक छोटासा बदल, याला काय म्हणता येईल माहितीये? असं, राईट? म्हणजे अशा पद्धतीने आपण त्वरित अपयशाकडून यशाकडे जाऊ शकतो. परंतु यामध्ये एक गोष्ट आहे ज्याला कन्सिस्टन्सी म्हणतात. कन्सिस्टन्सी, कन्सिस्टन्सीचा अर्थ काय होतो? सातत्य. एका पर्टिक्युलर विशिष्ट गोष्टीमध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो. आता आपण चेक करूया की हे कसं काय शक्य आहे. सगळ्यांनी आपलं जे फेशियल एक्सप्रेशन आहे याच्यावर काय करायचंय? दुःखी, दुःखी एक्सप्रेशन आणा बरं. दुःखाचे एक्सप्रेशन कसे आणणार? एकदम सिंपल आहे. फक्त ज्याला आपण म्हणतो ना की इमोशन एकदम दुःखी झालेलं आहे, तर त्यासाठी फक्त चेहऱ्यावर दुःखी एक्सप्रेशन असेल आणि एखादा व्यक्ती खरोखर अंतकरणातून आहत झालेला असेल, दुःखी असेल, तर त्याचं तोंड आपोआप पडतं किंवा त्याच्या चेहऱ्यावर ते भाव दिसतात. म्हणजे काही न करता तो फक्त दुःखाने एका ठिकाणी स्टेअर करत बसेल, खाली बघेल, राईट? किंवा चेहऱ्यावर भाव नाही, एकदम खिन्न, उद्विग्न, उदास. हे असं का होतं? कारण चेहऱ्याचे भाव बदललेले आहेत. परंतु ह्याच व्यक्तीला, म्हणजे जो आता फार दुःखी झालेला आहे, फार दुःखी म्हणजे एकदम असा नो होप्स, आता काही नाही होणार, हे जे आपण स्वतः बरोबर, स्वतःबद्दल, स्वतःविषयी जे मत करून ठेवलेलं आहे, जे मत केलेलं आहे, ओके, आता याच्यातून बाहेर कसं पडायचं? एकदम सिंपल आहे. तुम्हाला काय करावं लागेल माहिती? 6 दात दाखवावे लागतील फक्त स्माइल करताना. आणि काही स्माइल असे आहेत की जे अंतःकरणातून येतं, राईट? हा. तर असं करा. येस. हा. किती वेळ लागला? पूर्वीचा जो दुःखी चेहरा होता तो आणि आत्ताचा जो आनंदी चेहरा आहे तो. हा. तर याच्यासाठी किती वेळ लागला? फ्रॅक्शन ऑफ सेकंड, राईट? हे हे काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेंटली,
चेंज करू शकता. येस, इट इज पॉसिबल. यालाच फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज करणं असं म्हणतात. राईट. आता याच्यासाठी 1 सेंटीमीटर फक्त बदल करावा लागला. 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर, फक्त 1 सेंटीमीटर. म्हणजे जे ओठ इथं होते ते फक्त एवढे करावे लागले. राईट. आणि एवढं करता क्षणी तुमच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य किंवा स्मित हास्य यायला सुरुवात झाली. राईट. स्मित हास्य म्हणजे चेहऱ्याचे भाव बदलले, इमोशन चेंज झाले किंवा फिलिंग चेंज झाली. फिलिंग कशामुळे? फक्त जो दुःखी रडवेला चेहरा होता त्या चेहऱ्यावर थोडस स्मित हास्य प्रकट केला. राईट. ओके. आता जस्ट इमॅजिन, तुम्ही क्रिकेटच्या पिचवर आहात, क्रिकेटच्या. राईट. आणि तुमच्या हातात बॅट आहे. ही बॅट आहे समजा, थोडक्यात. राईट. हा. आणि समोरून बॉल येत आहे, तर त्याला फक्त खूप स्पीड मध्ये, म्हणजे ज्याला म्हणतात ना स्पीड बॉलर, हे स्पीड मध्ये येऊन तुमच्या वर बॉल टाकतायत आणि तुमच्या हातात बॅट आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल माहितीये? जस्ट थोडासा कट द्यावा लागेल. का द्यायचा हा कट? कारण तो बॉल बाउंड्रीला जाईल. राईट. पण यामध्ये तुम्ही काय केलं? फक्त थोडासा बॅट टिल्ट केली आणि परिणाम वेगळा झाला. लक्षात येते सगळ्यांना? म्हणजे अपयशाकडून यशाकडे जाण्यासाठी हे काही गोष्टी मॅटर करतात. आणि हे कायम तुमच्या स्मरणात किंवा स्मृतीमध्ये राहू द्या की फेल्युअर, सक्सेस, इट इज अ मॅटर ऑफ फ्रिक्वेन्सी. स्मॉल फ्रिक्वेन्सी. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की अगदी क्रिकेटमध्ये सुद्धा एखादा व्यक्ती सिक्स सिक्सर मारू शकतो किंवा फोर मारू शकतो किंवा त्याच वेळेस आउट सुद्धा होऊ शकतो. बॅटला कट लागून तो जो पाठीमागे व्यक्ती आहे विकेट किपर, त्याच्या हातात तो बॉल जाईल. बरोबर. पण अशा वेळेस तिथे उपस्थित जे अंपायर आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न पडतो, हे खरोखर आउट झालाय का नाही झालेला आहे. मग अशा वेळेस काय होतं? थर्ड अंपायर असतात. थर्ड अंपायर. आणि त्या थर्ड अंपायर कडे ते असं एक इशारा करतात किंवा असे एक खूण बनवतात. याचा अर्थ काय? की स्क्रीनवर चेक करा. आणि स्क्रीनवर चेक केल्यानंतर तिथे कॅमेरा असतात आणि ते कॅमेरे कॅप्चर करतात. आणि त्यांना मग लक्षात येतं बॅटला बॉल जस्ट कट लागून गेलेले असं अगदी मायक्रॉन्स मध्ये. आणि त्या कॅमेऱ्यावर ध्वनी निर्माण होते. कळालं? त्या कॅमेऱ्यावर एक साऊंड, म्हणजे त्यांना दिसतो ते असं वेव्स दिसतात आणि ते सांगतात येस आउट आहे. बरोबर. इट्स अ मॅटर ऑफ फ्रिक्वेन्सी अँड स्मॉल, अगदी मायन्यूट काही गोष्टी ज्या तिथे प्रगट होतात आणि मग रिअलाइज होतं की हा व्यक्ती आउट झालेला आहे. बाकी म्हणजे असं स्पष्ट डोळ्यांनी ते दिसत नाही. परंतु ज्या ठिकाणी तो कॅमेरा लावलेला आहे तिथं मात्र रिअलाइज होतं की हे खरोखर आउट झालेले आहे. ओके. दिस इज व्हॉट कॉल्ड चेंज इन स्मॉल फ्रिक्वेन्सी. फक्त फ्रिक्वेन्सी मध्ये थोडासा बदल झाला आणि परिणाम वेगळा झालेला आहे. आता एक एरोप्लेन जे 1000 किलोमीटर पर आवर, 1000 किलोमीटर प्रति तास, एका तासाला 1000 किलोमीटर एवढ्या गतीने एक एरोप्लेन चाललेला आहे. राईट. एवढ्या गतीने, एवढ्या स्पीडने. आणि त्या प्लेनला जायचंय दक्षिणेकडे. आणि छोटासा 1 डिग्री, फक्त 1 डिग्री चेंज केलं. राईट. फक्त 1 डिग्री चेंज केला. सरळ जायचं होतं आणि त्याला फक्त 1 डिग्री ह्या दिशेला केलं.
तर तुम्हाला काय वाटतं, ज्या प्लेनला चेन्नईला जायचं होतं ते कदाचित कर्नाटकला जाईल, बँगलोरला जाईल, किंवा अजून वेगळ्या दिशेला जाईल. बदल किती केला? फक्त 1 डिग्री, अर्धा डिग्री. एवढा मायन्यूट बदल केल्यानंतर सुद्धा परिणाम मात्र बदलले. तुमच्या लक्षात येते की चेंज इन स्मॉल फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी मध्ये बदल घडवल्यानंतर अंतिम परिणाम सुद्धा वेगळे होतात. मग आपल्या हातात काय आहे? व्हॉट एल्स वी कॅन डू, आपण काय करू शकतो? अँड व्हॉट इज द बेस्ट, आपण बेस्ट काय करू शकतो आहे त्या परिस्थितीमध्ये. आणि आहे त्या परिस्थितीत सर्वोत्तम जर करायचं असेल तर काय करावं लागेल? चेंज इन फ्रिक्वेन्सी, एक छोटासा बदल करावा लागेल. आणि हा छोटासा बदल केल्यानंतर परिणाम मात्र वेगळे दिसतील. राईट? परिणाम, हे परिणाम वेगळे निर्माण होतील. राईट? आता तुम्ही स्वतःच्या जीवनाकडे पहा. तुमचं जे जीवन आहे, तुमचं जे आतापर्यंतचे व्हॉट एव्हर लाईफ यू हॅव लिव्ड, आतापर्यंतच्या जीवनामध्ये असे काही निर्णय तुम्ही घेतले होते. राईट? असे काही निर्णय घेतलेत की त्यांच्यामुळे, त्या निर्णयांमुळे तुमच्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉइंट आलेला आहे. टर्निंग पॉइंट, बरोबर? उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीबरोबर तुमचा विवाह झाला, तो विवाह जर झाला नसता तर आज जीवन कसं असतं? आणि ज्या व्यक्तीबरोबर तुमचा विवाह झाला, त्याच व्यक्तीबरोबर विवाह झाल्यानंतर आज तुमचं जीवन, जी सत्य परिस्थिती आहे, सद्य आता जी चाललेली आहे, ती कशी? ओके. म्हणजे जीवनात हे काही असे अमूलाग्र बदल आहेत की ज्याच्यामुळे जीवन पूर्ण टर्न अराउंड होतं. कालपर्यंतच जीवन वेगळं आणि आज नव्याने जीवन जगावं लागत आहे. कळालं? ज्या मुलीचं, म्हणजे कालपर्यंत जी आई वडिलांच्या घरी होती, तिचं उठणं बसणं बोलणं चालणं, राईट, आणि आज ती सासरी गेलेली आहे, त्यावेळेस तिचं उठणं बसणं बोलणं किंवा तो व्यवहार पूर्ण बदललेला आहे. आर यू गेटिंग इट? सो दिस इज व्हॉट द डिसिजन विच यू हॅव टेकन. तुमच्या जीवनात जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे, विचार करा, तुमच्या जीवनात पदोपदी जे जे निर्णय तुम्ही घेतलेले आहेत आणि त्या निर्णयामुळे झालेले बदल, दिस इज व्हॉट कॉल्ड चेंज इन फ्रिक्वेन्सी. स्मॉल चेंज, एक छोटासा बदल जीवनात घडविल्याने जीवनाचे अंतिम परिणाम सुद्धा बदलतात. चेंज इन स्मॉल फ्रिक्वेन्सी. म्हणून अपयशाकडून यशाकडे जर जायचं असेल तर बदल किती करावा लागेल माहिती? अगदी थोडासा. राईट? या कोर्सला जॉईंट होण्यापूर्वी तुम्ही, आणि हा कोर्स किंवा हे जे ट्रेनिंग प्रोग्राम जे आता तुम्ही रिसीव्ह करत आहात, ते प्राप्त केल्यानंतर हा एक छोटासा डिसिजन होता. परंतु याचे परिणाम, दूरगामी परिणाम, लॉंग टर्म विजन जे तुमच्या जीवनावर आता पडत आहेत, याचे परिणाम, याचे परिणाम काय होत आहेत? राईट? सो महत्वाची गोष्ट इथे शिकण्यासारखे काय आहे माहितीये? क्वालिटी ऑफ क्वेश्चन. म्हणजे तुमच्या जीवनात जे प्रश्न, आपल्या जीवनात जे प्रश्न आपण स्वतःला विचारत आहोत, सो दिस इज व्हॉट कॉल्ड क्वालिटी ऑफ युअर लाईफ. ज्या प्रकारचे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारत आहात ना, त्या प्रकारचं तुमचं जीवन निर्माण होतं. फक्त प्रश्न बदलायचा आहे. बरोबर? आणि हे सगळ्या गोष्टी कुठून येत आहेत माहितीये? दिस इज व्हॉट कम्स फ्रॉम युअर फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी किती गोष्टींची बनलेली आहे? फिलिंग, थॉट, बिलीफ अँड ऍक्शन. फिलिंग म्हणजे जे हृदयातून भाव येतात ते, थॉट्स म्हणजे जे विचार निर्माण होत आहेत ते,
बिलीफ, अगेन जो विश्वास निर्माण होतो. फिलिंग म्हणजे भाव, त्याच्याने निर्माण होतात विचार, टेम्पररी विचार आणि तो परमनंट विचार. परमनंट विचारालाच म्हणतात बिलीफ. आणि एकदा का बिलीफ निर्माण झाला, आणि ह्या कुणाचा बिलीफ होतो निर्माण? काही व्यक्ती पुन्हा पुन्हा ती कृती करून जर त्यांना इच्छित परिणाम साधत नसेल, उदाहरणार्थ वेट, ओबेसिटी, वजन कमी होत नसेल, ते सुडोल होत नसतील, तर ते काय म्हणतात माहितीये? मी कितीही काही केलं तरी माझं वजन कमी होत नाही. हा काय आहे? हा बिलीफ आहे. आर यू गेटिंग इट? हा बिलीफ आहे. आणि ज्या व्यक्तीचा असा बिलीफ आहे, त्याच्या ऍक्शन, कृती कशा होतील? कृती बेस्ड ऑन दॅट फिलिंग आणि बिलीफ, राईट? तशा त्याच्या ऍक्शन होत जातील. त्याच पद्धतीने ज्या जो विचार तुमच्या अंतर्मनात येतो, पण विचार फक्त विचार येत नाही. काय येतो माहितीये? प्रश्न येतात. बऱ्याच वेळा प्रश्न येतात. याने असं का केलं असेल? त्याने तसं का केलं असेल? तो तिथं का गेला? याला काय गरज होती इकडे जायची? मी असं केलं असतं तर? मी तसं केलं असतं तर? तुम्ही स्वतः स्वतः बद्दल किंवा स्वतः बरोबर जी चर्चा करता ना, ती चर्चा प्रश्नांच्या स्वरूपात असते. विना प्रश्न तुम्ही स्वतःला काहीच बोलत नाही. आयदर ते पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात. मी आता जेवण करून घेऊ का? मी आता थोडी विश्रांती घेऊ का? असं स्वतःला तुम्ही बोलत असतात. हा, मग तुमच्या हातून उत्तर येतं, हा ठीक आहे, मग आता जरासं झोपूया. मग मला जाग आली तर? नाही आली तर? मी उशिरा उठलो तर? हे तुम्ही स्वतः स्वतःला प्रश्न विचारतायत अंतर्मनामध्ये. आता याच्या पुढचा टॉपिक काय असेल? घरी जायला किती वाजतील? किंवा म्हणजे एखाद्या फंक्शनला जर गेला असाल तुम्ही, एखाद्या फंक्शनला जर तुम्ही गेला असाल, तर तिथे सुद्धा तुम्ही स्वतःला काय विचारता? प्रश्न विचारता. आणि हे जे प्रश्न आहेत हे कुठले आहेत? द क्वालिटी ऑफ युअर क्वेश्चन्स इज क्वालिटी ऑफ युअर लाईफ. जे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारताय ना, ह्या प्रश्नांचं जर तुम्ही स्वरूप बदललं, तर तुमचं आउटकम बदलेल, इच्छित परिणाम बदलतील. लक्षात येतंय तुम्हाला? सो दिस इज व्हॉट इट टेक्स. अपयशातून यशाकडे जाण्यासाठी एक छोटासा बदल करण्याची आवश्यकता आहे. अगदी छोटासा बदल, मायन्यूट मायन्यूट चेंज. तुमच्या पॅटर्न मध्ये किंवा थिंकिंग मध्ये एक छोटासा बदल घडविल्याने तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. लक्षात येतंय तुम्हाला? आणि तुम्ही स्वतः स्वतःबरोबर चेक करा. पुन्हा एकदा स्वतःला विचारा की तुम्ही स्वतःला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारत आहात. कळालं? ह्या बिझनेसमध्ये मी यशस्वी होईल का? खरोखर हा क्लायंट चांगला आहे का? आणि आज मी जिथे कामाला जात आहे तर कुठल्या रस्त्याने जाऊ? हा जवळचा रस्ता घेऊ का जरा फिरून जाऊ? या रस्त्यात पाणी साचलं असेल का? किंवा आज पाऊस पडेल का? राईट? म्हणजे तुम्ही स्वतःला काय विचारत आहात? प्रश्न विचारत आहात. प्रत्येक क्षणी प्रश्न विचारत आहात. आज स्वयंपाक काय केला असेल? आज भाजी कुठली दिली असेल? आज माझा मुलगा अभ्यास तर करत असेल ना? हा, माझी मुलगी वेळेवर घरी येईल ना? राईट? म्हणजे दिस इज व्हॉट द क्वेश्चन्स विच वी आर आस्किंग टू आवर सेल्फ. राईट? आणि जर तुम्ही स्वतःला नकारात्मक प्रश्न विचारत असाल, तर तेच नकारात्मक प्रश्न डोकेदुखी सुद्धा होऊ शकतं. तुमच्या शरीरामध्ये, अवयवांमध्ये ते डिसीज, आजारपण निर्माण करू शकतं. कळालं? सो दिस इज व्हॉट द निगेटिव्ह क्वेश्चन्स विच वी आस्क्ड आवर सेल्फ. स्वतःला जे प्रश्न आपण विचारत आहोत, याच्याने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो. याच्याने आपल्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट मिळतो. जीवनाची दिशा, जीवनाला गती, जीवनाचं वळण याच्यावर ठरतं. राईट? आणि बऱ्याच वेळा हेच प्रश्न म्हणजे नकारात्मक व्यक्ती नाही, व्यक्ती व्यक्ती असतो. प्रश्न किंवा विचार जे असतात ते नकारात्मक असतात. तर हेच प्रश्न
जर एखादी गोष्ट घडली, गाडीच पंक्चर झाली जाता जाता, त्यावेळेस पहिला थॉट डोक्यात काय येतो माहितीये? व्हाय इट इज हॅपनिंग विथ मी, माझ्या बरोबरच असं का होतं? कदाचित पहिल्यांदाच झालंय, दुसऱ्यांदाच झालंय, परंतु बिलीफ किंवा एक जनरल स्टेटमेंट काय बनवतो व्यक्ती? व्हाय इट इज हॅपनिंग विथ मी, हे माझ्या बरोबरच का होत आहे? व्हाय इट इज हॅपनिंग, माझ्या जीवनात असं का बरं घडतं? माझ्या जीवनात ह्या अशा गोष्टी का येतात? का मी काय केलेलं आहे? असं काय केलेलं आहे मी ज्यामुळे? बऱ्याच माता भगिनी, महिला, गृहिणी असं बोलतात स्वतःला की माझ्याच नशिबात असं का आलं? राईट? व्हाय मी, मलाच का? हा, व्हाय इट इज विथ मी, माझ्याच बरोबर का? आता हा जो प्रश्नांचा स्पीड आहे ना, मगाशी आपण पाहिलं, विमान 1000 किलोमीटर पर आवर, म्हणजे एवढ्या गतीने जात आहे, परंतु परंतु विचारांचा स्पीड त्याच्याही पेक्षा जास्त आहे आणि प्रश्नांचा स्पीड त्याच्याही पेक्षा जास्त आहे. बरोबर? एवढ्या स्पीडने, एवढ्या वेगाने जर विचार येत असतील, तर त्या व्यक्तीची जीवनाची दिशा आणि दशा कशी असेल? दिशा म्हणजे डायरेक्शन, दशा म्हणजे स्थिती. राईट? म्हणजे राईट डायरेक्शन, आणि त्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो. क्वेश्चन्स ऑफ स्पीड हे किती माहितीये? कदाचित 500, 5000, 5000 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडने प्रश्न येतात आणि एवढ्या स्पीडने दिशा बदलते. म्हणून चेंज इन स्मॉल फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी मध्ये एक छोटासा बदल घडवल्याने सुद्धा जीवनाची दिशा बदलते. लक्षात येते तुम्हाला? हे फार महत्वाचं आहे. म्हणून जर तुम्हाला तुमचं जीवन नियंत्रित करायचं असेल ना, तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे. ऐकायचंय तुम्हाला? ओके. येस. क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स कंट्रोल युअर लाईफ. म्हणजे ज्या प्रकारचे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारतात ना, ते तुमचं जीवन नियंत्रित करतं. हा, बोला माझ्या बरोबर. क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स, ज्या प्रकारचे प्रश्न मी स्वतःला विचारत आहे, ते माझं जीवन नियंत्रित करत आहे. माझ्या जीवनाला कंट्रोल किंवा नियंत्रण करण्याचं कार्य कोण करतंय? माझे विचार. कुठले विचार? जे प्रश्न मी त्या विचारांच्या माध्यमातून स्वतःला विचारत आहे, ते प्रश्न आणि त्यांची जी क्वालिटी आहे, ते माझ्या जीवनाला कंट्रोल करत आहे. आर यू गेटिंग इट? फार महत्वाचा टॉपिक आहे हा. जीवन परिवर्तन करण्याची क्षमता या टॉपिक मध्ये आहे. क्वालिटी ऑफ युअर क्वेश्चन्स. क्वालिटी ऑफ युअर क्वेश्चन्स मेक युअर मीन्स क्वालिटी ऑफ युअर लाईफ. आणि दिस इज व्हॉट इन आवर कंट्रोल, हे आपल्या स्वतःच्या नियंत्रणात आहे. मग तुम्हाला माहितीये आपण किती प्रकारचे प्रश्न विचारतो? आपण 2 प्रकारचे प्रश्न विचारतो. जर कुणाला विचारलं तर कुठल्या प्रकारचे प्रश्न असतील, तर बरेच व्यक्ती म्हणतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नाही, सकारात्मक नकारात्मक नाही. येस, ते सुद्धा टाइप्स आहेत, परंतु 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन. एक आहे बिग लाईफ क्वेश्चन, आणि आता ही तुम्हाला एक्सरसाइज पण करायची आहे. जर आपण समोरासमोर असतो तर मी ह्या गोष्टी अजून एक्सप्लेन केल्या असत्या, परंतु आता प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. कळालं? प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. बिग लाईफ क्वेश्चन. बिग लाईफ क्वेश्चनचा अर्थ काय होतो? की माझ्या जीवनामध्ये जे काही घडत आहे, बिग लाईफ क्वेश्चन, बिग, ज्याच्यामुळे जीवनामध्ये परिवर्तन झाले ते. वाय इट इज हॅपनिंग विथ मी, किंवा व्हॉट इज द पॉइंट. ज्या वेळेस आपण असं विचारतो की माझ्या बरोबर हे का होतं, बिग लाईफ क्वेश्चन, व्हाय इट इज, म्हणजे जीवनात ज्या मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा जे इन्सिडेंट झालेले आहेत, इव्हेंट झालेले आहेत, त्यासाठी आपण हा प्रश्न विचारतो. व्हाय इट इज हॅपनिंग विथ मी, हे माझ्या बरोबर का होत आहे? आणि हे असं बोलता क्षणी इमोशन गोज अप और डाऊन, हा तुम्ही स्वतः बरोबर प्रयोग करायचा आहे.
कळालं? हा एक्सरसाइज करायचा आहे. राईट. आता बऱ्याच वेळा काही व्यक्ती सुट्टीसाठी जातात. राईट. हॉलिडेजला जातात. उदाहरणार्थ गोव्याला गेलेले आहेत. राईट. आणि तिथं खूप चांगलं मार्केट पण आहे. तर तिथे गेल्यानंतर तो व्यक्ती स्वतःला काय प्रश्न विचारेल की अरे, मी अं, पुण्यात सुद्धा अशीच झाडं आहेत, असंच वातावरण आहे, असंच पाणी आहे, आणि गोव्याला आलोय इथं सुद्धा असंच पाणी आहे. आता हा प्रश्न जर त्याने स्वतःला विचारला तर त्यांची एनर्जी किंवा फ्रिक्वेन्सी काय झाली, डाऊन झाली. राईट. परंतु तिथेच जर कोणी संध्याकाळी सांगितलं नाही नाही, इथं बीच खूप छान आहे, या बीचवर जाऊया, तिथं संध्याकाळी मार्केट असतं किंवा तिथं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात, तिथं खूप एन्जॉय करतो आणि त्या व्यक्तीचे इमोशन परत टॉपला जातात. राईट. आणि ह्याच प्रकारे म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक वेळेस ज्या काही गोष्टी आपण ठरवत आहोत किंवा स्वतःला जे प्रश्न विचारत आहोत त्याच्याने आपल्या जीवनाचं डिसिजन होतं. हं? आता बिग स्पेसिफिक क्वेश्चन आणि स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन, BSQ, SSQ. म्हणजे एखादं भयंकर वादळ जरी निर्माण होणार असेल ना, तर ते सुद्धा या छोट्याशा SSQ ने म्हणजे स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन ह्याच्याने निर्माण होतं. राईट. म्हणजे बऱ्याच वेळा जीवनामध्ये सुद्धा की अरे, एवढा प्रयत्न करून सुद्धा माझं अर्निंग जे आहे ते का वाढत नाही, माझा सेल्स का वाढत नाही, माझं प्रोडक्ट का लोक परचेस करत नाही. हे छोटेसे कन्वर्जन आहेत. राईट. आणि मागच्या महिन्यात 10 लाख रुपये मिळाले होते, ह्या महिन्यात 5 लाख का मिळाले, मागच्या महिन्यात 5 लाख मिळाले होते, मग ते 6 कसे मिळते. राईट. आणि दिस इज व्हॉट कॉल फ्रिक्वेन्सी. जे व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, एक्सरसाइज करत आहेत, आणि ते काय करतात माहितीये, दररोज जाऊन वेट मशीन जे आहे ना, वजन काटा, त्याच्यावर जाऊन उभे राहतात. कळालं? आणि चेक करतात आणि मग बघतात, अरे अरे, 1 ग्रॅम पण कमी नाही झाला, काल पण एवढंच होतं, आज पण एवढंच आहे. आता याच्याने काय होईल, फ्रिक्वेन्सी डाऊन होईल. लक्षात येतंय? आता ह्याच गोष्टी, आता उदाहरणार्थ, आता हा प्रश्न आहे हा, लहान मुलांना जर हा प्रश्न विचारला किंवा मिस्टरांना किंवा मिसेसला हा प्रश्न विचारला, अगं तू माझं ऐकत का नाहीये, अरे तू माझं ऐकत का नाही, लहान मुलाला जर हा प्रश्न, अरे तू ऐकत का नाही, तुला सांगितलं ना हे करू नको. राईट. आता त्या मुलाच्या सुद्धा डोक्यात कन्फर्म झालं काय, की मी ऐकत नाही किंवा माझा हा पॅटर्न आहे. बरोबर. आणि हे जे प्रश्न आपण स्वतःला विचारतोय, जेलस किंवा डाऊट, याच्याने अंतर्मनामध्ये म्हणजे बाह्य अंतर्मनात तर स्वतःला विचारतच आहोत, परंतु बाह्य जगतात सुद्धा आपण हेच प्रश्न पुन्हा 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 विचारतोय. राईट. आणि जेलसमध्ये जेलसचा भाव, ईर्ष्या किंवा द्वेषाचा भाव जर आला तर अंतर्मनामध्ये काय होतं की आपण स्वतःला प्रश्न विचारतो, त्याच्या जीवनात तर एवढं चांगलं झालेलं आहे, मग माझ्या जीवनात का नाही चांगलं होते. बरोबर. आणि हे जे प्रश्न आपण विचारतोय ना स्वतःला, याच्याने आपली एनर्जी डाऊन होते. मग जर आपल्याला आपलं थिंकिंग किंवा थॉट, विचार कंट्रोल करायचे असतील तर हे शक्य आहे का? आणि जर शक्य असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? जर आपल्याला आपले विचार कंट्रोल करायचे तर काय करावं लागेल? विचार जर बदलायचे असतील तर त्यासाठी एक प्रोसेस आहे. एकदम सिंपल प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस आपल्याला करायची, प्रत्येक व्यक्ती करू शकतो. आणि याच्यासाठी हे सायंटिफिक आहे, ह्या टेक्निक आहेत, ह्या तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दररोज अप्लाय करायच्या आहेत.
दररोज याचा वापर करायचा आहे, आपल्या कृती आणि आचरणामध्ये आणायचा आहे. तर आपण काय करू शकतो माहितीये? जर आपल्याला आपले विचार नियंत्रित करायचे आहेत, तर आपल्याला आपले प्रश्न, क्वेश्चन्स कंट्रोल करावे लागतील. राईट? आणि ज्या वेळेस तुम्ही तुमचे येस कंट्रोल करावे लागतील प्रश्न. आता काही ओपन एंडेड क्वेश्चन्स असतात, काही क्लोज एंडेड क्वेश्चन्स असतात. ओपन एंडेड जर तुम्ही विचारत गेलात तर मग त्या प्रश्नाला अंत नाही. म्हणजे व्हॉट इज द कलर ऑफ दिस कर्टन? पडद्याचा कलर काय आहे? तर आणि त्यानंतर मग एक एक गोष्ट, एक एक गोष्ट, एक एक गोष्ट, म्हणजे पुढचे प्रश्न निर्माण होतील. हाच कलर का घेतला? मग दुसरा कलर का नाही घेतला? मग त्याच्या बाजूला काय ठेवलेलं आहे? ओपन एंडेड क्वेश्चन. आणि क्लोज एंडेड क्वेश्चन्स काय आहेत? दोन प्रश्न आहेत. व्हाय आय एम नॉट डुईंग एक्सरसाइज? मी व्यायाम का करत नाही? बरोबर? मी व्यायाम का करत नाही, किंवा माझं कुटुंब व्यायाम का नाही करत? बरोबर? किंवा माझ्या जीवनात जर अजून काही घडत असेल, तर ह्याच प्रश्नाला आपण एक काम करूया. आता आपण या प्रश्नाचं जो नकारात्मक किंवा दुःखदायक किंवा वेदना देणारा, त्रास देणारा प्रश्न होता स्वतःसाठी, व्हाय आय एम नॉट डुईंग एक्सरसाइज? मी व्यायाम का करत नाही? मी पहाटे लवकर का उठत नाही? असं जे स्वतःला आपण त्रागा करून विचारतो, किंवा स्वतःला जे प्रश्न विचारतो नकारात्मक, आता काय करायचंय? थोडासा चेंज करायचा, फ्रिक्वेन्सी मध्ये बदल घडवायचा आहे. कळालं? म्हणजे जे दुःखी चेहरा होता त्याच्यावर फक्त छोटीशी स्माइल आणायचे, असे. आणि एवढं केल्याने सुद्धा लगेच फेशियल एक्सप्रेशन चेंज होतात. याचा अर्थ काय? प्रश्न बदलायचा आहे. व्हाय आय एम नॉट डुईंग एक्सरसाइज याच्या ऐवजी काय म्हणायचं? व्हाय आय फील डुईंग एक्सरसाइज. म्हणजे मला दररोज असं का वाटतं व्यायाम करावा? हा प्रश्न तोच आहे. काय? की मी व्यायाम का करत नाही? आणि हाच प्रश्न बदलल्यानंतर, जरी नसेल करत तरी सुद्धा मला दररोज व्यायाम करायला का आवडतं बरं? हा विचारा हा प्रश्न स्वतःला. मला दररोज why I feel doing exercise, why I am feeling that I have to do exercise. मला असं का वाटतं दररोज? मला असं का वाटतं की व्यायामच करायला पाहिजे? राईट? आता पहिला प्रश्न निगेटिव्ह. माझे वडील मला सपोर्ट का करत नाही बरं? वाय माय फादर फादर इज नॉट सपोर्टिंग मी? मला का मदत करत नाही? आणि ह्याच प्रश्नाला जर आपण थोडस चेंज केलं, माझे वडील मला दरवेळेस सपोर्ट का करतात? का बरं मला माझे आई वडील एवढी मदत करतात? का बरं माझे आई वडील मला सपोर्ट करतात? राईट? रियालिटी चेंज होणार नाही, परंतु तुमच्या मनाचे भाव मात्र चेंज होतील, तुमच्या फिलिंग मात्र चेंज होते. राईट? आणि ऑर्डिनरी सर्वसामान्य व्यक्ती काय करतात माहितीये? ते प्रॉब्लेम फेस करतात. पण जे मॅजिशियन आहेत, जे स्वतःमध्ये गोल्ड आहेत, हे काय करतात? सिच्युएशन क्रिएट करतात, निर्माण करतात. ते व्हिक्टिम नाही बनत, बळीचा बकरा नाही बनत ते. बरोबर? बऱ्याच वेळा हा शब्द वापरला जातो ना. दरवेळेस ह्याच व्यक्तीबरोबर हे का घडतं बरं, असा प्रश्न येतो ना. परंतु ते सर्वसामान्य व्यक्ती आहेत. परंतु ज्या क्षणी तुम्ही दररोज ही प्रॅक्टिस करत आहात, पहाटे लवकर उठत आहात, स्वतःवर काम करत आहात, स्वतःला इम्प्रूव्हमेंट देत आहात, त्यावेळेस तुम्ही परिस्थिती निर्माण करणारे आहात. तुम्ही कोण आहात? जादूगार आहात, मॅजिशियन आहात. तुम्ही गोल्ड बॅचचे स्टुडंट आहात. तुम्ही स्वतः एक सोना आहात. आणि त्यामुळे परिस्थिती तुम्हाला निर्माण करावी लागेल. राईट? आता एखादा व्यक्ती असं पण म्हणू शकतो की अरे या महिन्यात पैसे कमी आहेत. परंतु प्रश्न काय म्हणायचा आता स्वतःला? बरोबर माझ्याकडे मला पुरेसे रुपये कसं काय येतात बरं? हा प्रश्न स्वतःला विचारा. व्हाय डू आय हॅव एक्झॅक्ट मनी? माझ्याकडे मला पुरेसे धनसंपत्ती कसं काय बरं प्राप्त होते?
माझ्याकडे ह्या मोठमोठ्या संधी कसं काय बरं येतात? म्हणजे कसं काय बरं येतात असं डाऊटनी नाही विचारायचंय, आश्चर्यचकित. अरे, माझ्या जीवनात एवढ्या मोठमोठ्या संधी कसं काय बरं यायला लागलेल्या आहेत? आणि यासाठी खरोखर मी आभारी आहे. राईट. तुमची फ्रिक्वेन्सी हृदयावर हात ठेवून जर तुम्ही चेक केलं, जर तुम्ही विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल की तुमची फ्रिक्वेन्सी वाढत चाललेली आहे. कशामुळे? पॉझिटिव्ह क्वेश्चन्समुळे. पॉझिटिव्ह क्वेश्चन्स जे तुम्ही स्वतःला विचारताय, याच्याने तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक भाव वाढायला सुरुवात होईल. लक्षात आलं? म्हणून वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन का करतो माहितीये आपण? मी का सांगितलं वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन? वॉकिंग टॉकिंगचा अर्थ काय? चालता फिरताना बोलताना सकारात्मक वाक्य बोलायचे आहेत. कळालं? धन्यवाद द्यायचे आहेत. जर काही निगेटिव्ह झालं तर काय म्हणायचं? हाऊ वंडरफुल. किंवा कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, डिलीट डिलीट डिलीट. विचार जर नकारात्मक आले तर, आणि जर नकारात्मक काही गोष्टी ट्रॅफिकमध्ये अडकलात किंवा अजून कुठे अडकलात, तर परमेश्वराला लगेच भगवंताचं स्मरण करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली. गोष्ट कशी माहितीये? सुख में सुमिरन ना किया, दुख में किया याद, कहे कबीरता दास की कोण सुने फरियाद. सुखाच्या क्षणी तर आठवण होत नाही ना, मग आजारपण आणि दुःख आलं तर मात्र भगवंताचा धावा होतो. अरे पण मग सुखाच्याच वेळेस का नाही आठवण करत? ज्या वेळेस सगळं काही व्यवस्थित आहे त्याच वेळेस अंतर्मनातून का बरं तुम्हाला हे भाव आणि प्रेरणा नाही मिळत की आता परमेश्वराचे धन्यवाद देणं गरजेचं आहे? लक्षात येतंय तुम्हाला? येस. हा फार महत्वाचा पॉइंट आहे. हा फार महत्वाचा एक टॉपिक आहे की आपल्याला सुख आणि दुःख या दोन्ही वेळेस भगवंताचं स्मरण करणं फार फार आवश्यक आहे. जर तुमच्या स्पाऊस, लाईफ पार्टनर, पती आणि पत्नी यांना जर तुम्ही विचारलं की तुम्ही माझं ऐकता का हो सगळं, म्हणजे तुम्ही माझं का ऐकता? आता हा इंग्लिश मधला क्वेश्चन आहे. व्हाय डू यू लिसन मी ऑलवेज? तुम्ही मला नेहमी मी जे सांगतो ते सगळं तुम्ही का ऐकता? आता दोन गोष्टी त्याच्यात, एक तर प्रेम जास्त आहे किंवा तेवढं प्रेशराईज आहे. राईट. परंतु आता सकारात्मक भावनेने जर पाहिलं तर व्हाय डू यू लिसन मी ऑलवेज, माझं तुम्ही नेहमी ऐकता. सासूबाईंना पण हा प्रश्न विचारू शकता की तुम्ही नेहमी माझीच बाजू का घेता? आजपर्यंत असा प्रश्न होता, तुम्ही माझी बाजू का घेत नाही? आता काय म्हणायचं? व्हाय डू यू लिसन मी ऑलवेज, माझी बाजू का घेता तुम्ही? म्हणजे याचा अर्थ त्या सासूबाईंना सुद्धा वाटेल, अरे, हिच्या मनात माझ्याविषयी खूप चांगले भाव आहेत. कळालं? हिच्या मनात, माझ्या सुनेच्या मनात माझ्याविषयी इतके पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, हे तर मला माहिती नव्हतं. मग पुढच्या वेळेस त्या कुणाची बाजू घेतील? बाय डिफॉल्ट तुमची बाजू घेतील. कळालं? तुमच्या आजूबाजूला जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्यात ट्रान्समिशन होतं, आणि ट्रान्समिशन झालं की अट्रॅक्शन होतं. जे काही लोक आपल्या सभोवताली आहेत त्यांच्यासाठी. राईट. आता लहान मुलांना जर बोलायचं असेल तर आपण त्यांना काय बोलणार? अरे, तू सकाळी उठतच नाही, तू तर व्यायाम करतच नाही, तू तर अभ्यास करतच नाही. आता प्रश्न बदलायचे. बाळ, तू दररोज पहाटे लवकर कसं काय उठतोस बरं? तुझ्यात काहीतरी विशेष आहे, बरोबर? म्हणून तुला पहाटे पहाटे जाग येते. बाळ, तू मी ज्या ज्या वेळेस तुला पाहतो तू अभ्यासच करत असतो. चुकून एखाद्या वेळेस जरी पुस्तक घेतलं असेल तरी सुद्धा हे तुम्ही त्या मुलाला बोलू शकता की अरे, व्हाय डू यू स्टडी व्हेरी हार्ड? तू एवढी मेहनत का घेते बरं? तुझी स्वप्न फार मोठी आहेत म्हणूनच तू दररोज दरवेळेस अभ्यास करताना मला दिसतो, वाचन करताना मला दिसतो. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला निगेटिव्ह प्रोग्रामिंग करायचं आहे का पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग करायचं आहे? याच्यावरून क्वालिटी ऑफ युअर क्वेश्चन्स क्रिएट्स क्वालिटी ऑफ युअर लाईफ. क्वालिटी. आणि तुमचीच नाही तर कुटुंबाची सुद्धा
कुटुंबाची जीवनशैली बदलण्याचं सामर्थ्य या प्रश्नांमध्ये आहे. लक्षात येते तुम्हाला? दिस इज वन ऑफ द बेस्ट टॉपिक एव्हर. ह्या आजच्या सेशन नंतर कदाचित 50% प्रॉब्लेम तसेच सॉल्व्ह होतील. तुमचे तर होतीलच, कारण तुम्ही प्रश्न विचारताना स्वतःला काय म्हणाल की आता मला सकारात्मक प्रश्न विचारायचे आहे. राईट? आणि हे जर तुम्ही करत जाल तर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडायला सुरुवात होईल. लहान मुलांना तुम्ही हे पण म्हणू शकता, अरे तुझी स्मरणशक्ती एवढी चांगली कसं काय? खरंच, म्हणजे तुझी स्मरणशक्ती, तुला एकदा सांगितलेली गोष्ट, वस्तू किंवा जे पण इन्सिडेंट आहे तू तर चांगलं लक्षात ठेवतो. आणि इतर वेळेस लोक काय बोलतात माहिती? अरे तुझ्या लक्षात का नाही राहत? तुला 100 वेळा सांगितलं होतं, नाही समजत. असं जर बोललं तर तुम्ही निगेटिव्ह प्रोग्रामिंग केलंय त्याचं. कदाचित ते लहान बालक याच्या पुढे तरी प्रयत्न करेल काहीतरी स्मरणात ठेवण्याचा. आणि त्याचं प्रोग्रामिंग जर अशा पद्धतीने केलं, पती आणि पत्नी यांचं पण प्रोग्राम जर अशा निगेटिव्ह पद्धतीने केलं, एक तर त्यांना तुमच्याविषयी आसक्ती किंवा अटॅचमेंट राहणार नाही. ते म्हणतील हे काय प्रश्न, नकारात्मक माझ्यावर नुसते टोमणे मारत राहतात. राईट? हा शब्द फार म्हणजे फेमस आहे, टोमणे. टॉन्ट मारत राहतात. अरे टॉन्ट मारून तुमच्या जीवनात काय परिवर्तन किंवा बदल किंवा ट्रान्सफॉर्मेशन झालंय? याच्या ऐवजी आता काय करावं लागेल माहिती? याच्या ऐवजी आता पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग करावं लागेल. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, सकारात्मक. आणि तुम्ही एवढे कष्ट का करता? व्हाय यू आर डुईंग व्हेरी मच हार्ड वर्क? एखादा पती आपल्या पत्नीला म्हणू शकतो की अगं, मी दरवेळेस पाहिलंय तू अगदी अंतःकरणापासून स्वयंपाक बनवते. तू बनवलेल्या स्वयंपाकात खूप टेस्ट, खूप चविष्ट, स्वादिष्ट, रुचकर जेवण तू मला देत आहेस. कसं काय बरं तुला हे जमतं? काय वाटतं तुम्हाला? पुढच्या वेळेस ती पत्नी थकलेली जरी असेल तरी ती म्हणेल, नाही कुणीतरी माझी कदर करतंय. या घरात कोणाला तरी माझी म्हणजे काळजी आहे, आणि मी जे काय करते त्याचे इफर्ट्स, मी जे काही घेत आहे याचं परत मला रिटर्न मिळत आहे. मला आठवतंय बऱ्याच वर्षांपूर्वी, ज्या वेळेस मी काही ट्रेनिंगला असायचो किंवा काही कोर्सेसला जायचो किंवा लेट नाईट घरी यायचो, ऑफिस असेल, काम असेल किंवा काय, तर माझी आई माझी वाट पाहत बसायची. म्हणजे जेवणासाठी माझी आई, आणि जी थांबायची ती. असं नाही की मला वाढून दिलं आणि ती गेली, नाही. ती माझ्या जवळ बसायची दररोज. मोस्ट ऑफ द टाइम, मोस्ट ऑफ द टाइम माझ्या जवळ बसायचे. आणि मी पहिला घास खाल्ला आणि ती माझ्याकडे पाहायची. का माहिती? कारण मी दररोज तिला म्हणायचो, आई आजची भाजी खूप छान झाली हा, मला खूप आवडले, खूप भूक लागली होते, आणि बरं झालं आज तू माझ्या आवडीची भाजी बनवली. इवन बऱ्याच वेळा आजपर्यंत मी हे फॉलो पण करतोय. भाजीत मीठ कमी जरी असेल तरी मी कधी असं म्हणालो नाही की आज भाजीत मीठ कमी झालेलं आहे. जर मुलं माझ्याबरोबर जेवण करत असतील तर ते म्हणतात, अगं मम्मी मीठ कमी आहे. पण ती सुद्धा प्रश्न विचारते, अहो मग तुम्ही बोलला का नाही? मी म्हणतो फक्त मीठच कमी आहे. इतके दिवस तर होतं ना बरोबर. आज नाही म्हणून काय झालं? बाकी भाजी खूप छान आहे. तर आई माझ्या शेजारी का बसायची माहितीये? बाकी व्यक्तींसाठी कधी तिने एवढं वाट नाही पाहिली, पण तिला ती गोष्ट जाणवायची की माझ्या मुलाला तरी कळतंय की मी त्याच्यासाठी काय करतीये. कळालं? दिस इज व्हॉट क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स विच वी हॅव टू आस्क. आपल्याला ते प्रश्न विचारायचे आहेत की जेणेकरून जो समोरचा व्यक्ती तुमच्यासाठी कार्यरत आहे, आता समोरचा म्हणजे फक्त तुमच्या कुटुंबापुरतं जरी तुम्ही हे प्रयोग केले तरी कुटुंबातील वातावरण बदलेल. लक्षात येतंय तुम्हाला? आता हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या जीवनात पण आणायचे आहेत. आणि आजपासून सगळ्यांनी हा प्रण घ्या, कमिटमेंट घ्या की मी आजपासून, आत्तापासून ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणार आहे.
ज्ञान मी भरपूर देईल, पण त्या ज्ञानाचा उपयोग काय जर ते आचरणात नसेल. आणि दिस इज व्हॉट एव्हरी डे आय एम सेइंग, की आपण प्रॅक्टिस करूया, सराव करूया. आणि ऍट द एनर्जी लेवल वी ऑल आर वन, म्हणजे ऊर्जा शक्तीच्या स्वरूपात त्या फील्डमध्ये आपण एक आहोत. तुमच्यापर्यंत ही माझी जे अंतकरणातली ऊर्जा आहे किंवा जे माझं इंटेन्शन आहे हे पोहोचतंय. पहाटे उठण्यासाठी हा एक कॉज आहे, कारण आहे. ज्या व्यक्तीच्या अंतकरणात किंवा जीवनात नवीन सूर्योदय करायचा आहे, तर त्याला सगळ्यात आधी सूर्योदय करण्यासाठी व्हाय, कारण शोधावं लागेल. लक्षात आलं तुम्हाला? मुलांसाठी पॉझिटिव्ह प्रोग्राम करा आणि स्वतःसाठी सुद्धा पॉझिटिव्ह प्रोग्राम करा. स्वतःला बोला, माझ्यात एवढा आत्मविश्वास कसं काय बरं येतो? आणि माझ्यात दररोज एवढी फिलिंग काय येते? मला दररोज व्यायाम करण्याची इच्छा का निर्माण होते? दररोज मी 12 सूर्यनमस्कार न चुकता कसं काय बरं करतो? असं स्वतःला जसं तुम्ही विचारत जाल, तसं तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवशी बदल घडत जाईल. राईट? हा फार मोठा चॅप्टर आहे. याच्यावर जेवढं बोलू तेवढं कमी आहे. पण आता उर्वरित जो टॉपिक आहे तो आपण उद्या याच्यावर अजून थोडीशी चर्चा आणि डिस्कशन करूया. याचंच कनेक्शन आता आपल्याला स्वतःच्या डेव्हलपमेंट बरोबर करायचंय. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर ग्रोथ आणि बदल घडवायचा आहे, तर याच प्रश्नांचं आपण आपल्या जीवनाशी कसं कनेक्ट करू शकतो? हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी याच्याबरोबर कशी सांगड घालू शकतो? तर याच्यावर आपण उद्या अजून चर्चा करूया. राईट? उद्या सुद्धा 5:30 वाजता जॉईंट व्हा.